जर हात कर्म कष्ट करायला तयारच नाहीत, पण देवीवर तर अतूट विश्वास आहे आणि देवीची दिवस रात्र आरती पूजा सगळं चालू असतं, तर ही आई अंबाबाईची पूजाच नाही. तुम्ही आई अंबाबाईला ओळखलंच नाही. कष्ट तर तुम्हालाच करावे लागतील, पण त्या कष्टामध्ये जी दृढ निश्चय शक्ती असते ती ही अंबाबाई असते, जी की तुमच्या निश्चयावरून तुम्हाला फिरकू देत नाही. या मनगटातली शक्ती जेव्हा त्या दैवी अंबाबाई शक्तीसोबत मिळेल तेव्हाच इच्छा पूर्ण होतात. कारण इथं असणारी शक्ती सुद्धा आई दुर्गेची शक्ती आहे, हे ज्ञात असू दे. म्हणूनच जर तुम्ही फक्त मूर्तीलाच पूजत असाल, फक्त तुम्ही मूर्ती समोरच ती माझी आई आहे असं दाखवत असाल, तर हे सगळं निरर्थक आहे. आई अंबाबाई मूर्तीत नाही, तर ती सर्वत्र आहे. त्यामुळं फक्त मूर्तीपूजा ही आईची पूजा नव्हे, मूर्ती ही फक्त तिचे प्रतीक आहे, ती नव्हे. हे लक्षात असायला. म्हणूनच आई भगवती आई बोलते, हृदय, कार्य, इच्छा, चेतना आणि दृढ निश्चय आणि मन ह्या शक्ती जेव्हा शुद्ध अंतकरणात उतरतात आणि जेव्हा ही शुद्ध अंतकरण वारंवार आई भगवती आईला शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आईच्या विश्वरूपाचे दर्शन त्याला मिळतात. म्हणूनच आई बोलते की अंबाबाई ही दूर नाही, फक्त तुमच्या मनाच्या आणि त्या ब्रह्मांडाच्या मधली एका सेकंदाच्या दोरीमध्ये आहे.